खरं तर लातूर जिल्हा परिषद जिथे खरं तर काँग्रेस आधीपासून आघाडीवर होतो आणि काँग्रेसचीच तिथे चालते, देशमुखांचीच तिथे हवा आहे असं मी म्हणत होते. पण आता खरं तर लातूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा आपलं कॉम्पिटिशन आणि टफ फाईट काँग्रेसला दिलेली दिसते. आता दुपारचे 1 वाजत आलेत आणि लातूर जिल्हा परिषदेचे जे अपडेट्स आले ते खरं तर एक्सपेक्टेड होते का, तर त्यांच्या एकूणच प्रचाराबाबत सांगायचं झालं तर भाजप कुठेही जाऊन आपलं म्हणजे आपला सिक्का पाडू शकतं, म्हणजे पाडू शकतं आणि आपला सिक्का सिद्ध करू शकतं असं आपण म्हणू शकतो. आणि तेच कुठेतरी लातूरमध्ये सुद्धा करण्यात ते यशस्वी ठरलेत का, म्हणजे खरं तर ही चर्चा करतच असतानाच खरं तर हा वेगळा अँगल सुद्धा समोर आलाय. कारण काँग्रेस आणि भाजपला इथे आता त्यांच्यातच टफ फाईट सुरू झाली आहे. कारण दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी 9 जागांवरती आघाडी किंवा 9 जागांवरती माफ करा, आघाडीने ते त्यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे आता ज्या लातूर जिल्हा परिषदेच्या एकूण जागा आहेत त्या 59 आहेत. त्यातल्या 24 जागांचे निकाल आलेले आहेत. आता मी 24 जागांचे निकाल सांगताना पक्षीय बलाबल सांगते, त्यावेळेसचं हे अपडेट की 9 जागांवरती भाजपचे उमेदवार विजयी झालेत आणि 9 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जो अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो 3 जागांवरती, तर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे अवघ्या 1 जागेवरती विजयी झालेले आहेत. आणि मनसेने इथे खातं उघडलेलं आहे. मनसेला सुद्धा 1 जागेवर विजय मिळालेला आहे. त्यामुळे लातूर जिल्हा परिषद जी खरं तर जिथे काँग्रेसची हवा मांडली जात होती किंवा जी जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात जाईल असं वाटत होतं, तिथे मात्र कुठेतरी भाजपनं टफ फाईट दिलेली दिसते. आणि आता भाजप आणि काँग्रेस हे समसमान पातळीवर आलेले आहेत, कारण दोघांचे सुद्धा 9 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे खरं तर आता या पुढचा जो निकाल येणार आहे ना, अंतिम निकाल, त्यावेळेस खरं तर बघावं लागेल की लातूर जिल्हा परिषदेत नेमकी लातूर जिल्हा परिषद आता नेमकी कुणाच्या ताब्यात जाते. म्हणजे हे गणित पुन्हा 12 पैकी 10 म्हणता 12 पैकी 11 होतंय की काय, आणि 12 पैकी 7 जागांवरती जे 7 जिल्हा परिषदा भाजपकडे होत्या त्यात आता 8व्या जागेची 8व्या जिल्हा परिषदेची सुद्धा भर पडते की काय हे पाहावं लागणार आहे. पण आता कोल्हापुरातून आणखी एक अपडेट आलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.